नमस्कार, कांचन वर्ल्ड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजपासून आपण एक सीरीज चालू करत आहोत. त्याचं नाव आहे छोटीशी भूक. म्हणजे तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी किंवा रात्री तुम्हाला भूक लागली तरी तुम्ही झटपट अशी रेसिपी बनवू शकता. असा माझा प्रयत्न आहे की तुम्ही लगेच ती रेसिपी बनवून खाऊ शकता आणि ते पण घरच्या उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये. त्यासाठी मी ही सीरीज चालू केलेली आहे. तर एक-एक एपिसोड येत जातील. तशी आपली रेसिपी जी आहे ती नवीन-नवीन असणार आहे. आज मी दाखवणार आहे तुम्हाला केळ्यांचे मालपोहे. तर आपल्या प्रत्येकाच्या घरात केळे असतातच. ह्याला काही जास्त सामान लागत नाही. तर मी इथे दाखवत आहे. एक केळा कापून घेतलेला आहे. त्याचसोबत आपल्याला लागणार आहे तळण्यासाठी तूप किंवा डालडा. मी इथे डालडा घेतलेला आहे, जो वनस्पती डालडा असतो तो. तुम्ही तूपसुद्धा घेऊ शकता. इथे घेतलेला आहे खिसून घेतलेलं गूळ घेतलेला आहे. आपला साधा जो गूळ असतो तोच घेतलेला आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धा गूळ, अर्धी साखरसुद्धा घेऊ शकता. इथे अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ. त्यानंतर इथे घेतलेलं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि इथे घेतलेला आहे अर्धी वाटी बेसन. तर ह्याच्यामधलं एखादं सामान नसेल तरीसुद्धा चालेल. आता केळ्यामध्ये आपण सर्व पिठं एकत्र करून घेणार आहोत. मी इथे 1 केळा घेतलेला आहे. तुम्ही 2 केळी घेतली तरी हरकत नाही, आणखी स्वादिष्ट होतील. तर मालपोहे करण्यासाठी आपण सर्व पीठ एकत्र करत आहोत. एका केळ्यापासून एवढे मालपोहे होतात की तुमच्या घरच्याची सर्वांची भूक ही मिटून जाईल. तर बघूया आपण आता. इथे सर्व पीठ मी एकत्र केलेले आहेत आणि यामध्ये घालत आहे गूळ. गूळ किसून घ्यायचा म्हणजे मिक्स होण्यासाठी सोपं जातं. किंवा यामध्ये तुम्ही अर्धी साखर आणि अर्धा गूळ घेतलं तरी चालेल. तर हे आता सर्व जिन्नस एकत्र करून घेऊया. यामध्ये आपण पाणी घालत आहोत. जसं पाणी लागेल तसं पाणी घालायचं आहे. ऑप्शनमध्ये तुम्हाला ह्यामध्ये दूधसुद्धा तुम्ही घालू शकता. मी इथे 1 ते 1.5 कप पाणी घेतलेलं आहे. तुम्ही यामध्ये दूध पण घालू शकता, मी सांगितलेलं आहे. आणि जर का एकदम स्मूथ नाही झालं तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हे फेटून घेऊ शकता. म्हणजे त्याच्यामध्ये केळ्याचं काही राहणार नाही अंश आणि एकदम बॅटर जे आहे ते छान तयार होईल. यामध्ये मी घालत आहे 2 वेलची ज्या आहेत त्या ठेचून घेतलेल्या आहेत. म्हणजे त्याचा स्वाद आणि जो वास असतो तो सुद्धा खूप छान येतो. वेलची विसरायची नाही, घालायची आहे शेवटी. एका बाजूला मोठी कढई ठेवून त्यामध्ये मी तूप, डालडा घातलेला आहे आणि मस्त असं गरम झाल्यानंतर असे मालपोहे सोडायचे आहेत. तुम्ही हे तुपावर करू शकता, डालड्यावर पण करू शकता किंवा नसेल तर तेलामध्ये सुद्धा करू शकता. पण तुपामध्ये केलं तर त्यांची चव अजून वाढते. तर हे बघा असे पलटी करायचे आहेत. दोन्ही बाजू चांगल्या होऊन द्यायच्या आहेत. असे आपले मालपोहे तयार होतात. गरमागरम खाण्यासाठी खूपच छान लागतात. तर तर एका केळ्यामध्ये एवढे मालपोहे होतात तुमचा विश्वासच बसणार नाही. पण तुम्ही करून बघा, की खरोखर होतात आणि चव जी आहे ती खूप छान लागते. हे गरम-गरम खाण्यासाठी तर खूपच छान लागतात किंवा हे तुम्ही 2 ते 3 दिवस ठेवू पण शकता. बंद डब्यामध्ये ठेवायचे आहेत. 3 दिवस आरामात काहीही होत नाही. तर आमच्याकडे हे नेहमीच बनवले जातात. जेव्हा गणपती असतात, नवरात्र असतात, काही उत्सव असेल किंवा काही सण असेल तर त्यावेळी मालपोहे बनवले जातात. तर मी तुम्हाला आमच्याकडची पद्धत दाखवली आहे. तुमच्याकडचीही काही पद्धत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं तरी चालेल. आता आपण भेटूया नवीन रेसिपीमध्ये. आणि ही सीरीज तुम्हाला कशी वाटली तेही सांगा, की नवीन-नवीन रेसिपी, छोटीशी रेसिपी तुम्हाला भूक लागेल तेव्हा बनवता येईल अशी मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार.